शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना नमोचा 2,000 रुपये ऐवजी इथं 7,000 रुपये हप्ता मिळणार. नमो शेतकरीचा 7वा हप्ता तब्बल 7,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार. सरकार देणार शेतकऱ्यांना बोनस. फक्त 2 कागदपत्रे आवश्यक. PM किसानचा हप्ता जमा झाला. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची वाट आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने दिली मोठी खुशखबर. आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 7,000 रुपये मिळणार. राज्य सरकार मार्फत नमो शेतकरी योजनेचा इथं जसं की प्रतीक्षा आता संपलेली आहे. इथं जसं की प्रत्येक वेळेस नमो शेतकरीचे 2,000 रुपये दिले जात होते, परंतु आता 7,000 रुपये देणार. आता 5,000 रुपयेची वाढ करून याच्यात 7,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार. 2 आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे असतील तरच त्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजे 7,000 रुपये मिळणार. सरकारच्या माध्यमातून 46,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा हे 2 कागदपत्रांची मागणी केल्या गेली आहे. 7,000 रुपये मिळवण्यासाठी काही नियम लावण्यात आले आहे. इथं तुम्हाला 2,000 रुपयेऐवजी 7,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की हे 7,000 रुपये मिळवण्यासाठी 2 कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. मग कोणते ते 2 कागदपत्रे आहे, काय पात्रता आहे, 7,000 रुपये मिळवण्यासाठी कोणत्या शेतकऱ्याला 7,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर चला बघूया सविस्तर संपूर्ण माहिती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आणि 7,000 रुपये इथं रक्कम देणार असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन GR तयार केला आहे, ज्यामध्ये काही अटी आणि जसं की काही नियम आणि तरतूद इथं करण्यात आली. त्यानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वाढीव आर्थिक निधीला देखील मंजुरी दिलेली आहे आणि शेतकऱ्याला अखेर ही आनंदाची बातमी समोर आणली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 कागदपत्रे आहे त्यांनाच हा धनलाभ मिळणार आहे. तब्बल नमो शेतकरी योजनेचे 7,000 रुपये लाभ मिळणार आहे. यासाठी 2 कागदपत्रे इथं तुमच्याकडे असणे आवश्यकता आहे. पात्रता, निकष, नियम हे संपूर्ण सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये या 7व्या हप्त्याचं वाटप म्हणजे 7,000 रुपये वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही योजना अगदी वेगळ्या पद्धतीने राबवण्यात आलेली, सरकारने विचार करून राबवण्यात आलेली ही एक योजना असणार आहे. प्रत्येक वेळी जो नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होत असतो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत असतो. म्हणजे शेतकऱ्याला जवळपास नमोचे 6,000 वर्षाला आणि जसं की PM किसानचे 6,000 वर्षाला, म्हणजे टोटल इथं 12,000 रुपये मिळायचे. पर सरकारने आता वेगळा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता शेतकरी खुश झाले आहे. ज्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 7,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आता तुम्ही म्हणता की योजना कुठे आहे, तर बघा कुठे कोणत्या राज्यामध्ये ही योजना सुरू आहे, कसं काय शक्य आहे, तर पहा आंध्र प्रदेशमध्ये ही योजना राबवली गेली आहे. आंध्र प्रदेशमधील इथं मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत इथं 2,000 रुपयाची ऐवजी 7,000 रुपये दिलेले आहे. आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये इथं रोख रक्कम जमा झाली आणि त्याच धर्तीवर इथं महाराष्ट्र शासनाने देखील हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनामध्ये 1-2 कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मागवण्यात आलेली आहे. तसंच या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांकडून कागदपत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाणार आहे आणि त्यानंतर हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी कागदपत्रे जमा करतील ते शेतकरी या अटी शर्तीमध्ये बसणार आहे. त्यांना जे 7,000 रुपये मिळतील, अन्यथा फक्त 2 इथं हजार रुपयेच तुमच्या खात्यामध्ये येणार. 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचं सरकारने ठरवलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोणती 2 कागदपत्रे आहे आणि कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे, कोणते नियम आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्याच पद्धतीने 10 जिल्हे, आता 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाणार आहे. मग ते कोणते जिल्हे आहे, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे, हळूहळू या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत. बघा जसं की योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, त्यामुळे पहिले 10 जिल्हे असणार आहे. मग नंतर हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्ये याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. याच्या माध्यमातून 2 कागदपत्रे जे आहे ते सरकार तुमच्याकडून मागवण्यात आलेली आहे. लक्षपूर्वक आहे का, याची प्रक्रिया इथं जसं की पूर्ण करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला हे जसं की 7वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 7,000 रुपये तुम्हाला येणार आहे. थोडीशी इथं जसं की नियम बदलण्यात आले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे PM किसानचे 2,000 रुपये तुम्हाला आले असतील तर पहा. केंद्र सरकारची योजना आहे, म्हणजेच हे 7,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला PM किसानचा हप्ता इथं जो 20वा हप्ता असणार आहे तो आला असेल तर तुम्ही निर्धारित राहाल, म्हणजेच तुम्हाला हा हप्ता येणार आहे. पण तुम्हाला 2 कागदपत्रे याच्यासाठी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा जो कारण असणार आहे तो म्हणजे राज्यामध्ये पीक विमा असेल, कर्जमाफीची योजना असेल, यामध्ये बरेचसे विलंब झालेले आहे. तसेच काही या ठिकाणी कमी पावसाळ्यामुळे, तसेच काही या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग त्यामुळे शेतकऱ्याला ही 5,000 रुपयाची मदत सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता नमोचा हप्ता 2,000 रुपये आणि जसं की अतिरिक्त मदत म्हणजेच टोटल तुम्हाला 5,000 रुपये आणि त्याच पद्धतीने 2,000 आणि 5,000 7,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. याच्यासाठी पात्रता काय असणार आहे? कोणाला इथं 7,000 रुपये मिळणार आहे आणि कोणाला 2,000 रुपये मिळणार आहे? पात्रता कशी चेक करायची? कोणते 2 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सरकार मागवणार आहे? 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये योजना सुरू झालेली आहे. मग याचा अर्थ असा नाही की बाकीच्या जिल्ह्यात मिळणार नाही. पहिल्यांदाच योजना सुरू झाली म्हणजेच प्रथम टप्प्यात 10 जिल्हे घेतले जाणार आहे. बाकीचे 26 जिल्ह्यांना याचं जसं की दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात हे पैसे येणार आहे. 10 जिल्ह्यातील तर पाहूया कोणते ते 10 जिल्हे असणार आहे. तर जिथे डायरेक्ट 7,000 रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे. पहिला जिल्हा इथे देण्यात आलेला आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हा पैसा मिळणार आहे. 7,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 7,000 रुपये येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील हे पैसे 7,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर जसं की इथं जिल्हे देण्यात आलेले आहे, संपूर्ण जिल्ह्याची यादी मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. कारण की नमोचे 2,000 रुपये आणि अतिरिक्त मदत अनुदान म्हणजेच 5,000 रुपये तर 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर जसं की गडचिरोली जिल्हा 3 नंबरचा जिल्हा इथे दिलेला आहे गडचिरोली, तर 7,000 रुपये वितरण होणार आहे या जिल्ह्यात सुद्धा. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सुद्धा 7,000 रुपयेचा नमोचा हप्ता मिळणार आहे. याचबरोबर आणखी 7 जिल्हे आहे ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील याचा हप्ता मिळणार आहे. नेमकं एक काय जिल्ह्यातल्या कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे 7,000 रुपये, याची पात्रता काय असणार आहे, 2 कागदपत्रे तुम्हाला कोणकोणते लागणार आहे याचे पुढे सविस्तर आपण जाणून घेणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यामधील देखील 7,000 रुपये तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून इथं 7वा हप्ता नमो शेतकरीचा जमा होणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामधील देखील हे 7,000 रुपये जमा झाल्यानंतर जिल्हा देण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातील सुद्धा 2,000 आणि जसं की आर्थिक मदत 5,000 म्हणजे टोटल 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मराठवाडा जालना जिल्ह्यामध्ये देखील इथं नमो शेतकरी योजनेच्या 2,000 प्लस 5,000 म्हणजे 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. साधारणपणे अशा पद्धतीने जिल्ह्यांची एक सविस्तर यादी आलेली आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढवलेले आहेत. आता हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे, म्हणजेच DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहे. मग आता कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे इथं सरकारने मागवण्यात आलेले आहे तर बघा, पहिलं कागदपत्र जे सरकारने सांगितलेलं आहे फार्मर ID. फार्मर IDच्या माध्यमातून इथं जसं की तुम्हाला 5,000 रुपये इथं आर्थिक मदत हे मिळत असतो आणि जसं की 2,000 रुपये देखील तुम्हाला मिळत असतो. फार्मर ID नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या आणि काढली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला फार्मर ID कसं काढायचं ते देखील तुम्हाला आन्सर देईल. तर बघा, इथं पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्हाला फार्मर ID सांगितलेली आहे. त्यानंतर जसं की दुसरं कागदपत्र इथं सरकारने सांगितलेलं आहे तर उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे, कारण की अल्पभूधारक पण शेतकरी यामध्ये असतो. तर त्यांचं उत्पन्न हे वाढीव उत्पन्न जास्त असतं, घरामध्ये सरकारी नोकरीवर कोणी असतं आणि रिटायरमेंट घेतलेलं सरकारी जसं की पेन्शन त्यांना भेटत असतो. तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं उत्पन्न हे राज्य सरकारकडून चेक केलं जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुमच्याकडून मागवला जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील तुमचं असेल तर तुम्हाला आवश्यक हे कागदपत्रे असणार आहे. ही योजना सध्या आंध्र प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील आपल्याला हे वाढीव 5,000 रुपये अनुदान पाहायला मिळू शकतं. याआधी तुम्ही जर का फार्मर ID काढली नसेल तर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायचा आहे. उत्पन्नाचा दाखला म्हणजे जो आता 2024-25चा 31 मार्च नंतरचा तुम्ही काढून घ्यायचा आहे, तुमच्याकडे ठेवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जेव्हा हे अपलोड करायचा समय येईल, टाईम येईल, तेव्हा तुम्हाला फार्मर IDची पावती आणि उत्पन्नाचा दाखला तुम्ही अपलोड करू शकाल. बाकी अशा पद्धतीची सविस्तर माहिती नमो शेतकरी योजनेसंदर्भातील आज आपण बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन
डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.